विशाल राऊत, जय महाराष्ट्र न्यूज, वाशिम। बातमी धाराशिव जिल्ह्यातून। धाराशिव जिल्ह्यात केवळ 49%च पेरण्या झाल्या। उशिरा सुरू झालेल्या पावसामुळे पेरण्यांनाही उशीर झालाय। 15 जुलैपर्यंतच सोयाबीनची पेरणी करा, कृषी विभागानं शेतकऱ्यांना हे आवाहन केलंय। पाऊस उशिरा झाल्यानं पुढचं पीक धोक्यात येण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे। धाराशिव जिल्ह्यात यावर्षी उशिरा पाऊस पडल्यामुळे पेरण्या ज्या आहेत त्या आता सुरू होत असलेल्या आपल्याला बघायला मिळतात। आताच्या घडीला जर आपण बघितलं तर धाराशिव जिल्ह्यामध्ये केवळ 49% पेरण्या पूर्ण झालेल्या आहेत। आता जुलैची 10 तारीख आहे आणि केवळ 5 दिवस म्हणजे 15 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना सोयाबीनची पेरणी करता येते। नंतर रब्बीची पेरणी पुढे असते, त्यामुळे शेतकऱ्यांना पुन्हा अडचणी येऊ शकतात आणि आपण बघू शकतो की शेतकरी सोयाबीनची पेरणी करतायत। काय सांगाल, यावर्षी उशिरा पाऊस सुरू झालाय? हा, उशिरा झाला म्हणून ही पेरणी, आणि पुन्हा पाऊस चालू झाला ती बंदच नाही, मग त्याच्यामुळे ही गोत्यात यायला लागली। आता हे जर 4-5 दिवसानंतर पुन्हा जर लेट झाला तर पुढे काय नाही, पोत अर्ध पोतच निघायचं काम आहे, काय कमी नाही, निघतो। उतार कमी निघतं। आता सुद्धा निघत उतार कमी, उशिरा पेरणी झाल्यामुळे उतार कमी निघत। 4-5 पिशवीला निघायचं काम आहे। 15 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना सोयाबीनची पेरणी करता येणार आहे आणि शेतकऱ्यांनी ती पेरणी करावी असं आवाहन कृषी विभागाने केलंय। उदय साबळे पाटील, जय महाराष्ट्र, धाराशिव। तर धाराशिवमध्ये पेरण्या उशिरा झालेल्या आहे। पाऊस उशिरा आल्यानं पेरण्या त्या उशिरा झालेल्या आहे। अशात उत्पन्नात परिणाम होईल अशी प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत।